पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे। महाराष्ट्रासह अनेक राज्य या बंदमध्ये सहभागी झाले असल्याची देखील माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने दिली आहे। या बंद दरम्यान देशभरातील किरकोळ व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद असेल, तसंच घाऊक बाजारपेठा देखील बंद राहतील असं व्यापारी महासंघाने स्पष्ट केलंय। तर व्यापारी महासंघातर्फे विविध ठिकाणी श्रद्धांजली सभाही आयोजित करण्यात आल्यात। या सभेच्या आधी पाकिस्तान आणि चीन या दोन देशांमधील वस्तूंचं प्रतिकात्मक दहन देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि तर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी, शिवसेना भाजप युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी मातोश्रीवर येणार असल्याचं कळतंय आणि यावेळी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत। तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपांवर दोन्ही पक्षांचे प्रमुख अंतिम शिक्कामोर्तब करतील आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत शिवसेनेनं त्यांच्या अटी आणि शर्ती सविस्तर सांगण्यात येतील आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असाच थेट सामना होणार आहे हे चित्र आता स्पष्ट झालंय। मात्र मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। त्यामुळे आज युतीवरती अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणार हे निश्चित। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, अधिकृत घोषणा आज होणार आहे। अगदी बरोबर, गेले काही महिने आपण बोलतोय की शिवसेना भाजपची युती होणार की नाही होणार यावरती चर्चा चालू होती। आज सरतेशेवटी आता अधिकृत शिक्कामोर्तब होण्याचा दिवस जो आहे तो उगवलेला आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी 4:30च्या सुमारास मुंबई विमानतळावरती त्यांचं आगमन होणार आहे। त्यानंतर ते थेट मातोश्रीवरती येणार आहेत। मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची अगदी सविस्तर चर्चा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात, विधानसभा निवडणुकीतल्या जागा वाटपासंदर्भात, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत त्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तात्काळ अंमलबजावणी कशी करता येईल या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा होणार आहे। या तीन प्रमुख मागण्यांवरची ही युती होत आहे आणि या युतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या 48 जागा आहेत। त्या 48 जागांपैकी भाजप 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर शिवसेना 23 जागांवरती निवडणूक लढवणार आहे। 2014ला शिवसेनेने 22 जागांवरती निवडणूक लढवली होती, तर यावेळेला त्यांना एक अतिरिक्त जागा भाजपकडे देण्यात आलेली आहे, ती म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ आता शिवसेनेच्या वाटेला देण्यात आलेला आहे युतीच्या या तडजोडीच्या राजकारणामध्ये। त्याचबरोबर विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या 288 जागा आहेत, 288 जागांपैकी 50-50चा फॉर्म्युला जो आहे शिवसेना आणि भाजपने मान्य केलेला आहे। जवळपास 144 आणि 144 अशी ही जागा वाटप विधानसभा निवडणुकीसाठी असणार आहे आणि त्यामध्ये शिवसेनेने हे देखील स्पष्ट केलेलं आहे, ते म्हणजे शिवसेनाची युती जी आहे ती फक्त भाजपसोबत असणार आहे। भाजपचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत शिवसेनेची ही युती नसणार आहे। त्यामुळे भाजपच्या वाटेला आलेले 144 जागांपैकी भाजपने त्यांच्या मित्रपक्षांसाठी त्यांना किमान जवळपास 20 जागा ज्या आहेत त्या सोडाव्या लागणार आहेत। त्यामुळे 20 जागांवरती सुद्धा शिवसेना उमेदवार देऊ शकते। त्यामुळे विधानसभेमध्ये शिवसेनेची संख्या जी आहे उमेदवारांची जवळपास 164 पर्यंत वाढू शकते। ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे। शिवसेनेने त्यांच्या अटी आणि शर्तींवरतीच ही युती केल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जे प्रमुख प्रश्न आहेत 100% कर्जमुक्ती, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांवरती त्यांना हमी भाव मिळणं जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये जो भीषण दुष्काळ सुरू आहे त्या दुष्काळासंदर्भात देखील तात्काळ उपाययोजना करावी आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती युद्ध पातळीवरती करावी। या प्रमुख मागण्यांवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युती करण्यासाठी राजी झालेले आहेत आणि आज संध्याकाळी शिवसेना आणि भाजप यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत घोषणा होणार आहे युतीची। आणि याच पार्श्वभूमीवर आज दिवसभर घडणाऱ्या घडामोडींची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत रहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।